वर्तमानपत्र असेल, टेलिव्हिजन असेल, सोशल मीडिया असेल, चौकामध्ये उभं राहिल्यानंतरच्या गप्पा असेल, प्रत्येकाच्या कानावरती राजकारण किंवा धर्म याच्याबद्दलच्या चर्चा गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला, ऐकायला मिळतायत. हं. अ, ह्याच्यापासून वाचायचं का? स्वतःला लांब ठेवायचं का? आणि यापासून जर का लांब ठेवलं स्वतःला, तर काय होईल? नाही, तुम्ही जेव्हा कोणत्याही गोष्टी ह्या ऐकताय, वाचताय, बोलताय, तेव्हा त्याच्यात तुमचा रोल काय आहे? हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे साधं उदाहरण आत्ताच एवढ्यात घडलेलं म्हणजे माननीय अजितदादा पवार गेले. तर अगदी एवढ्याशा पोरापासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांनी त्याची चर्चा केली. घात, अपघात, सुनेत्राताईंनी चौथ्या दिवशी शपथ घेतली, चूक, बरोबर, बीजेपीचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण. पण ह्याच्यात माझा रोल काय आहे? हे गलिच्छ आहे का राजकारण? बरं आहे. पण मग आपला रोल काय? मी जे काही करतोय, ह्याच्यामुळे समाजात काही सुधारणा होणार आहे का? मी खाल्लेलं रॅपर खाली फेकून देतो. सो व्हॉट इज कॉन्ट्रिब्युशन आय एम डुइंग टुवर्ड्स द सोसायटी? जसं मी आता अजितदादांचं उदाहरण घेतलं किंवा राजकारण हा विषय जो मी घेतला, त्या सगळ्यात कुठे हे जाणवतंय का, की बाबा एवढे एकमेकांवर आरोपाची चिखलफेक होतीये. म्हणजे मग माणुसकी कुठे हरवतीये का? हाऊ आय कॅन ब्रिंग दॅट ह्युमॅनिटी टू धिस वर्ल्ड? हे माझं काम आहे का एक माणूस म्हणून? या अर्थाने त्याचा विचार होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.